मित्रांनो नमस्कार. आज मैत्रीचा दिन. पण मैत्रीला दिनाची गरज असते का हो? आणि दिन पाहून मैत्री होते का? तर नाही. कारण मित्र आणि त्यांची मैत्री स्थळ, काळ, कुळ, संपत्ती यावर कधीच अवलंबून नसते. तर ती अंतःकरणाच्या कोमल भावनेवर आधारित असते. प्रत्येक व्यक्तीला सर्वात जवळचा असा कुणी वाटत असेल तर तो म्हणजे मित्र. मित्राशिवाय आपल्या मनातल्या भावभावनांना दुसरं कुणी समजून घेईल का? आपण आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, मुलगा मुलगी, गुरु शिष्य ही सगळी नाती श्रेष्ठ मानतो. पण या नात्यांकडे नात्याच्या दृष्टीने पाहिलं तर खरंच आपल्याला ते हवेसे वाटतात का? नाही वाटणार. कारण जगातलं कोणतंही नातं असू द्या, जोपर्यंत त्या नात्यात मैत्रीची भावना निर्माण होत नाही तोपर्यंत ते नातं फक्त नावालाच किंवा मनावर ताण निर्माण करणारच असतं. ज्या घरातील नात्यात मैत्री नसते तेथे द्वेष, विरोध, क्रोध, स्वार्थ निर्माण होतात. आज या सर्व नात्यांमधली मैत्री कमी होताना आपल्याला दिसते. त्यामुळे आज आपण कौटुंबिक ताणतणावात दिसतो. माझ्या जीवनातील एका मैत्रीच्या नात्याचा मला येथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो. तो म्हणजे गुरुवर्य अनिरुद्ध मंडली. संगमनेर महाविद्यालयात संस्कृत भाषेचे शिक्षण घेत असताना हे गुरु मिळाले. नवे जीवनातील एक उत्तम मित्र मिळाला. मी अनेक गुरुजनांकडून ऐकलं होतं की जोपर्यंत गुरु शिष्याच्या नात्यात मैत्री निर्माण होत नाही तोपर्यंत गुरु शिष्याला ज्ञान देऊ शकत नाही आणि शिष्यही ते ज्ञान आत्मसात करू शकत नाही. या वाक्याची प्रतीती माझ्या जीवनात आली ती याच गुरुवर्यांकडून. ज्ञानदानाबरोबरच आपला अहंकार, मानमान्यता सोडून, पदाचा अभिमान सोडून शिष्यांशी मैत्रीचं नातं निर्माण करून त्याला त्याच्या जीवनाच्या सन्मार्गावर पोहोचवणारं व आपल्या बरोबरीचं करणारं मैत्रीचं नातं म्हणजे गुरु. आज अशा मैत्रीरूपी गुरूंची समाजाला नितांत गरज आहे. मैत्री हे नातं रक्ताचं नसलं तरीही त्या नात्याला श्वासा इतकेच महत्त्व आहे. कारण या नात्यामध्ये असणारा आपलेपणा, विश्वास, आत्मविश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संकटसमयी धावून येण्याची जिद्द. या शुद्ध भावनांच्या आधारावर असणारी मैत्री ही कोणाबरोबर असावी याचा काही नियम नाही. मैत्री ही लहानांची मोठ्यांशी, मुलांची मुलींशी तर संकटसमयी धावून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपली मैत्री असते. या मैत्रीला कोणत्याही भेदभावाचा डाग नाही. त्यामुळेच या नात्याचे महत्त्व रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठे आहे. आपल्याला मित्र असावेत असं प्रत्येकाला वाटतं आणि ते स्वाभाविकच आहे. पण आपल्याला मित्र हवे असतील तर पहिल्यांदा स्वतःच मित्र बनावं लागतं. कुण्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री जुळवण्यासाठी गरज असते ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची, विशाल हृदयाची, अतिशय संवेदनशील मन जपण्याची, जातीपातीची बंधने जुगारण्याची, संशयाचे काळे पडदे बाजूला सारण्याची, तर मनाच्या भावना व्यवस्थितपणे समजून घेण्याची. मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो. मैत्री म्हणजे दोन अनोळखी मनातून निर्माण झालेले सूर आणि खरा मित्र म्हणजे अनोळखी सुरातून निर्माण होणारं एक सुमधुर गाणं. खरे मित्र असतात थकलेल्या जीवनात प्रेरणा देणारे प्रेरणास्रोत, आपल्या भावनांना साद घालणारे व त्यांना सामावून घेणारा अथांग सागर, आत्मविश्वासाच्या ढासळलेल्या भिंतींना नव्याने उभे करणारे कारागीर, तर आनंदाचे नवे रंग देणारे रंगारी. मित्रांचे कौतुक करणारे, वाईट वेळेस साथ देणारे, पण वाईट मार्गाकडे जाताना रोखणारे, प्रसंगी टोकणारेही. किती रंगरूप या मित्रांचे असतात नाही का? महाभारत, रामायण इत्यादी ग्रंथ आपण अभ्यासले तर आपल्याला त्यात मोजकेच मित्र भेटतात. कृष्ण सुदामा, कृष्ण अर्जुन, कर्ण दुर्योधनासारखे. आजच्या धकाधकीच्या काळात गरज आहे ती समाजाने बेकार ठरवलेल्या, हुशार, सुशिक्षित सुदाम्याला मैत्री खातर त्याच्याजवळ उंची पोहे जरी नसले तरीही त्याच्या एका शब्दावरूनच त्याची परिस्थिती जाणून घेऊन त्याला मदत करणाऱ्या सखा श्रीकृष्णाची. असा सखा श्रीकृष्ण मित्ररूपात भेटण्यासाठी स्वतः सुदामा असावं लागतं व श्रीकृष्ण सुदामासारखी अतूट मैत्री. एकमेकांचं श्रेष्ठत्व व कनिष्ठत्व सोडून एकमेकांसाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी असलेलं मैत्रीचं नातं म्हणजे कृष्ण अर्जुन. मित्र असावा कृष्णासारखा जीवनाची वाट सारथ्य करणारा.
अर्जुनाच्या केसाला जरी धक्का लागला तर हे ब्रह्मांड त्या ब्रह्मांडावर आदळून संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याची ज्याची तयारी होती, कसा मित्र असेल तो कृष्ण आणि कशी असेल अर्जुनाची मैत्री, की ज्या भगवान श्रीकृष्णाचं एकदा दर्शन व्हावं म्हणून जन्मोजन्मी तप करणारे ऋषी कुठं आणि तो अर्जुन कुठं. म्हणून म्हणतात ना, जीवनात दोनच मित्र कमवा, एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल. मैत्रीचं जिवंत रूप म्हणजे कर्ण. मित्रासाठी प्राणांचा त्याग करणारा, मित्रासाठी वाटेल ते करणारा, दुर्योधनासारख्या वाईटाच्या संगतीत असूनही त्याला अखेरपर्यंत साथ देणारा मित्र, त्याचा विश्वासघात न करणारा विश्वासू कर्ण इतिहासात अजरामर होताना आपल्याला दिसतो. या दूषित व स्वार्थी जगात गंगेच्या पाण्या इतकाच निर्मळ असणाऱ्या, मनावरील जळमट दूर करणाऱ्या, गरज पडली की मेणाहून मऊ आणि प्रसंगी वज्राहूनही कठीण बनणाऱ्या मित्रांची व त्यांच्या मैत्रीची आज नितांत गरज आहे. जगाचा विचार बाजूला ठेवून आपल्या मित्राच्या सुखदुःखालाच जग मानून त्यासाठीच झटणाऱ्या कल्पवृक्षाप्रमाणे असणारा माणूसच खरा मित्र होऊ शकतो. पण मित्रांनो, हे नातं जपणं जेवढं सोपं तितकंच अवघड पण असतं. मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही नाजूक असतात, पण लोखंडाच्या तारेहूनही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत. आपण मित्रांना सोन्याची उपमा देतो, पण मला ती उपमा फारशी संयुक्तिक वाटत नाही. कारण सोन्याचे भाव कमी जास्त होत असतात, मित्रांचे कधीही नाही. मैत्री कोणत्याही अनमोल धातूपेक्षा अमूल्य असते. मैत्री वर्तुळासारखी असते, ज्याला कधीच शेवट नसतो. मी एकदा विचार केला की या मैत्रीचं नाव काय ठेवावं बरं. स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील, मन ठेवलं तर कधीतरी तुटेल. मग विचार केला की श्वास ठेवू, म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील. ज्यावेळी आपला मित्र प्रगती करत असेल तर त्यावेळी गर्वाने सांगा, तो माझा मित्र आहे. आणि ज्यावेळी आपला मित्र अडचणीत असेल तर गर्वाने सांगा की मी त्याचा मित्र आहे. म्हणून म्हणतात, वक्त और हालात के साथ शौक बदलते है, दोस्त नहीं. मित्रांनो, म्हणून तुम्हाला एक सांगतो, नातं कोणतेही असू द्या, पण त्यात मैत्रीची भावना निर्माण करा. आपलं जीवन नक्कीच आनंदी होईल. अशी मैत्री जीवनाच्या प्रत्येक उंबरठ्यावर प्रत्येक क्षणाला एकमेकांच्या मदतीला धावते, तर सुखाचे क्षण द्विगुणित करून दुःखाच्या समयाला विश्वासाचा आधार देते. अशाच या मैत्रीचा गौरव करणाऱ्या मैत्री दिनाच्या सर्व मित्रमैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.